हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू आवर चॅनल. आज आपण काय बघणार आहोत? सायन्स पार्ट 2 चे लेसन नंबर 3, 4 आणि 5 चे इम्पॉर्टंट क्वेश्चन आन्सर. तर तिसरा लेसन आहे लाईफ प्रोसेसिंग लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. चौथा लेसन आहे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट आणि पाचवा आहे सोशल हेल्थ. तर ह्या सायन्स पार्ट 2 च्या ह्या 3 लेसनचे आज आपण हा 5वा लेसन नाही, हा 9वा लेसन आहे सोशल हेल्थ. तर या लेसनचे आपण क्वेश्चन इम्पॉर्टंट बोर्डच्या दृष्टीने बघणार आहोत. तर जास्त उशीर न करता आपण डायरेक्ट क्वेश्चन कडे. फर्स्ट हे आहेत थर्ड लेसन मधले, जे आहेत. पहिला क्वेश्चन आहे एक्सप्लेन विथ टाइप्स ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. and second one is explain with types of asexual reproduction in multicellular organism. and third one आहे explain sexual reproduction in plants with diagram. इथे तुम्हाला ती हिबिस्कसच्या प्लांटची डायग्राम आहे, त्याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं ते एक्सप्लेन केलेलं आहे. देन फोर्थ क्वेश्चन आहे एक्सप्लेन विथ डायग्राम. त्याच्यामध्ये आहेत ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, ह्युमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि मेन्स्ट्रुअल सायकल. ह्या 3 क्वेश्चन आहेत ते तुम्हाला डायग्राम विथ एक्सप्लेनेशन येऊ शकतात. तर हे तुम्हाला करायचे आहेत. आणि तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक्सरसाइजमध्ये क्वेश्चन नंबर 7 आहे गिव्ह द नेम्स. तर हे तुम्हाला करायचे आहेत. हे झाले सगळे क्वेश्चन्स लेसन नंबर 3 वरती. देन लेसन नंबर 4 वरतीचा पहिला क्वेश्चन आहे विच फॅक्टर्स आर अफेक्टेड ऑन एन्व्हायरमेंट. तर कुठले फॅक्टर अफेक्ट करतात एन्व्हायरमेंट वरती. सेकंड आहे व्हाय नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. एन्व्हायरमेंटलचं पर्यावरणाचं संवर्धन करण्याची गरज का आहे. थर्ड आहे एक्सप्लेन. कुठले आहेत चिपकू मुवमेंट ऑफ बिश्नोई, डिझास्टर अँड इट्स मॅनेजमेंट आणि सॅक्रेड ग्रोव्स. हे 3 पॉइंट आहेत ते एक्सप्लेन करायला येऊ शकतात. देन फोर्थ क्वेश्चन आहे हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व. बायोडायव्हर्सिटीचं संवर्धन परत आपण कसं केलं पाहिजे. तर हे एवढे 4 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत लेसन नंबर 4 मधून. देन नेक्स्ट आहे लेसन नंबर 9 वरचे क्वेश्चन. तर त्यातला पहिला इम्पॉर्टंट आहे राईट डाऊन फॅक्टर अफेक्टिंग द सोशल हेल्थ. सोशल हेल्थ वरती कोणते फॅक्टर अफेक्ट करतात ते. सेकंड आहे एक्सप्लेन सायबर क्राईम. सायबर क्राईम काय ते एक्सप्लेन करायला आहे. देन थर्ड क्वेश्चन आहे एक्सप्लेन हाऊ एक्सेसिव्ह यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी अँड कम्युनिकेशन मीडिया आर हार्मफुल. ते कसे हार्मफुल आहेत, जे एक्सेसिव्ह यूज करतो आपण मोबाईलचं वगैरे, तर ते कसे हार्मफुल आहेत ते एक्सप्लेन करायचं आहे. देन फोर्थ आहे हाऊ विल यू मॅनेज युअर स्ट्रेस अँड राईट डाऊन रिलेटेड एनजीओ. तुमचा स्ट्रेस तुम्ही कसा मॅनेज करू शकता आणि त्याच्याबद्दल रिलेटेड एनजीओज आहेत. 2 एनजीओज आहेत, तर त्या कोणत्या कार्यरत आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करायच्या आहेत. त्या कोणत्याही क्वेश्चन बाबतीत तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा कोणताही क्वेश्चन तुम्हाला डिटेल एक्सप्लेनमध्ये हवा असेल तर मला प्लीज कमेंट करा, मी तुम्हाला एक्सप्लेनमध्ये डिटेल करेन. ओके. आणि थँक्स फॉर वॉचिंग. आणि असंच तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि नक्कीच तुमच्या मित्रांबरोबर ह्या व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या इम्पॉर्टंट क्वेश्चनचा फायदा होईल.